मतांसाठी हिंदू टेरर हा शब्द निर्माण केला। मालेगाव निकालानंतर राजकीय षडयंत्र उघड झाले। हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचं काम काँग्रेस पक्ष करत होता, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। भविष्यात मंत्र्यांची कुठलीही चूक खपवून घेणार नाही, बेशिस्त वर्तन अजिबात खपवून घेतलं जाणार नाही, कारवाई होणार असा इशारा थेट मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्र्यांना दिला। धनंजय मुंडेंनी माझी 3 वेळा भेट घेतली, मात्र भेटीमध्ये मंत्रिपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं मोठं विधान मुख्यमंत्र्यांनी केलंय। मंत्रिपदाचा निर्णय घ्यायचा असल्यास तिघं एकत्र मिळून ठरवू, असं देखील फडणवीस म्हणाले। मोठा रोष असल्याने आम्ही चर्चा करून कोकाटेंचं खातं बदललं। सध्या मंत्रिमंडळाचा आता दुसरा कोणताच बदल होण्यासंदर्भात चर्चा नाही, असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं। भाजप आणि शिंदेंसोबत गेल्यानंतर अजितदादांनी मलाही कृषी खात्याची ऑफर दिली होती, मात्र ग्रामीण भागातील मंत्री असला तर तो जास्त न्याय देऊ शकेल, त्यामुळे मी त्यावेळी कृषी मंत्री होण्यास नकार दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं। वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं अखेर बदलण्यात आलंय। माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण खातं देण्यात आलंय, तर दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे। मांडेकर गोळीबार प्रकरणानंतर अजित पवारांनी पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय। कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका, कुठेही जाऊन ठोयठोय करू नका, असंही अजित पवार या कार्यक्रमावेळी म्हणाले। पुण्यात अजित पवारांना आपल्या भाषणातून फटकेबाजी करत आपल्या शैलीत कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे। तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात, कधी कुठे काही चूक होऊ देऊ नका, असा थेट इशारा अजित पवारांनी दिलाय। ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी ठाण्यात बॅनरबाजी केली आहे। बाप तो बाप रहेगा याचे बॅनर झळकले असून त्यातून शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी टोला लगावलाय। जवळपास 2 महिन्यांनंतर मासेमारीचा नवीन हंगाम सुरू झालाय। मासे खाण्यासाठी उत्सुक असलेल्या खवय्यांना आणखीन काही दिवस वाट पाहावी लागणार आहे, कारण आज 1 ऑगस्ट पासून तांत्रिकदृष्ट्या मासेमारीला सुरुवात होते, पण सध्या समुद्र खवळलेला असल्याने मासेमारीसाठी बोटी समुद्रात पाठवता येत नाहीत। जालन्यात मध्यरात्री भर रस्त्यात गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर येते। जुना जालना भागातील मुजेद चौकातील ही घटना असून पत्ता विचारण्याच्या बहाण्याने आलेल्या दोघांनी एका व्यक्तीवर गोळीबार केलाय। गोळीबारामध्ये व्यक्ती गंभीर जखमी झाला असून पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरू आहे। गोंदियाच्या कवडीटोला ते मोहाडी या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना खड्डेमय मार्गातून प्रवास करावा लागतोय। मागील काही महिन्यांपासून विद्यार्थ्यांना मोठा त्रासही सहन करावा लागतोय। चिखलमय रस्त्यातून प्रवास करावा लागत असल्यानं विद्यार्थी हैराण झालेत। नागपुरातील अनेक भागातील पुरुषांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करून नंतर त्यांच्याकडून पैसे उकळण्याचं काम करणाऱ्या लुटारू दुल्हनला पोलिसांनी अटक केली आहे। या महिलेनं तब्बल 8 लग्न केली असून 8ही पुरुषांना गंडा घातलाय। सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची 105वी जयंती साजरी करण्यात आली आहे। यावेळी रोहित पवारांनी संकल्प केल्याप्रमाणे त्यांनी अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबियांना नवीन वास्तू बांधून देत त्याचं लोकार्पण केलंय। अकोल्यातील वाडेगाव येथे मोठ्या प्रमाणामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या 2 माकडांपैकी वन विभागानं एका माकडाला जेरबंद केलंय। गावात धुमाकूळ घातल्यानं गावकरी हैराण झाले होते। अखेर त्यांना जेरबंद केल्यानं गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। भंडारा जिल्ह्याच्या साकोलीतील मुख्य तलाव फुटला। तलाव फुटल्यानं 400 हेक्टर मधील पीक पाण्याखाली गेलंय। साकोली लाखांदूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। हिंगोलीच्या कयाधू नदीवरील बंधारा फुटून शेतात पाणी घुसल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसह बंधारा दुरुस्तीची मागणी केली आहे। नांदेडच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उंदीर महिला रुग्णाच्या अंगावर फिरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कंधार येथील ग्रामीण रुग्णालयातील हा व्हिडिओ समोर आलाय।
रुग्णालयातील महिला वार्डामध्ये उंदराचा सुळसुळाट दिसत असल्याने आरोग्य यंत्रणा किती ढिसाळ झाली आहे याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला। आजपासून पुढील 10 दिवस धाराशिवच्या तुळजाभवानी मातेचं दर्शन बंद ठेवलं जाणार आहे। मंदिर गाभाऱ्याच्या दुरुस्तीसाठी 10 दिवस मातेचं दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये चक्क पान, तंबाखू आणि गुटखा खाऊन थुंकत असल्याची धक्कादायक घटना महर्षी वाल्मिकी संघाच्या अध्यक्षांनी उघडकीस आणली आहे। त्यामुळे मंदिराचं पावित्र्य धोक्यात आल्याचा आरोप करत असं कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवारांनी पुण्यात अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। पालघरमधील दादडे भावरपाड्यातील पालकांना विद्यार्थ्यांसह 2 किलोमीटर चिखल तुडवत शिक्षणाची वाट शोधावी लागते। शिक्षण घेण्यासाठी आम्हाला पक्का रस्ता द्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली। निफाड सहकारी साखर कारखान्यामध्ये बिबट्याचा मुक्त संचार पाहायला मिळालाय। निफाड कारखाना बिबट्यांचा अड्डा बनला असून या परिसरात नर मादीसह बिबट्यांच्या 2 बछड्यांचा वावर पाहायला मिळालाय। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस येथे मागील 4 वर्षापासून रेल्वे क्रॉसिंगवर रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम सुरू आहे। त्यामुळे नागरिक हैराण झालेत। सततचे होणारे अपघात आणि वारंवार फाटक बंद राहत असल्यानं नागरिक आक्रमक झाले असून त्यांनी आंदोलनाचा थेट इशारा दिला। पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सॉफ्टवेअर कंपनीचं उद्घाटन करण्यात आलं। पुण्यातील SB रोड या ठिकाणी अजित पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। कृषी केंद्राकडून शेतकऱ्यांची अडवणूक केल्याच्या तक्रारीत वाढ झाल्यानं कृषी विभागानं कारवाईचा बडगा उभारलाय। जळगावतील 3 कृषी केंद्राचे परवाने रद्द करत 12 जणांचे परवाने निलंबित करण्यात आलेत। नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळवण्यासाठी पीक विमा योजनेकरिता अर्ज करण्याची मुदत संपली आहे। बीड जिल्ह्यात 10 लाख शेतकऱ्यांनी या विमा योजनेसाठी अर्ज केले असून मागच्या वर्षीपेक्षा ही संख्या तब्बल 7 लाखांनी घटली। नाशिकवरून त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खडतर झालाय। कोट्यवधी रुपये खर्च करून बांधकाम विभागाने हा रस्ता नव्याने तयार केलाय। मात्र अवघ्या महिन्याभरामध्ये या रस्त्यावर खड्डे पडल्यानं या रस्त्याच्या कामाचा निकृष्ट दर्जा समोर आलाय। बारामती इंदापूर ST मध्ये एका माथे फिरून एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला केलाय। हल्ल्यामध्ये हा प्रवासी गंभीररित्या जखमी झाल्यानंतर माथे फिरून स्वतःवरही वार केलेत। बारामती तालुक्यातील काटेवाडी या ठिकाणी ST असताना हा संपूर्ण प्रकार घडलाय। बुलढाण्याच्या खामगार शहरातील नगर परिषदच्या कॉम्प्लेक्समध्ये कार डेकोर या दुकानाला भीषण आग लागली आहे। या आगीमध्ये दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झालंय तर लाखोंचं नुकसान देखील झालंय। रोवणी कामासाठी महिला मजुरांना घेऊन जाणारं वाहन उलटल्यानं अपघात झालाय। या अपघातामध्ये 21 महिला मजूर जखमी झाले आहेत। त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झालाय। ST आणि टेम्पोची समोरासमोर धडक झाली आहे। या टेम्पो चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली। या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं नुकसान झालंय। नाशिकच्या हिरावाडीत पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे। पतीने पत्नीला गुंगीचं औषध देऊन अश्लील व्हिडिओ काढले। तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली आणि जबरदस्तीने डान्स बारमध्ये नाचण्यास भाग पाडलं असा आरोप पत्नीने केलाय। या प्रकरणी पती आणि त्याच्या 2 मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला। पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक चंद्रभान अग्रवाल यांच्या घरात टाकण्यात आलेला सशस्त्र दरोड्यातील आरोपींना अखेर पिंपरी चिंचवड पोलिसांनी जेरबंद केलंय। तब्बल 1200 किलोमीटर पाठलाग करून अखेर आरोपींना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली।
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यात वाळूची चोरी रोखण्यासाठी गेलेल्या महसूल पथकावर वाळू माफियांनी हल्ला केला। दगडानं मारहाण करत दमदाटी करण्यात आली आहे। या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील वालावलमध्ये कर्ली नदीमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत वाळू उपशावर तहसीलदारांनी धडक कारवाई केली आहे। 6 रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आले। पुण्यातील रस्त्यावरील खड्ड्यांमुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा बळी गेलाय। रस्त्यावरून जाताना रस्त्यावरील खड्ड्यात गाडी घसरून ही व्यक्ती रस्त्यावर कोसळली। तेवढ्यातच पाठीमागून येणाऱ्या कारनं त्यांना चिरडला। हा अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सिडको पोलिसांनी एका सायकल चोरट्याला अटक केली आहे। त्याच्याकडून 1,16,000च्या 19 सायकल जप्त करण्यात आल्या। पुणे पोलिसांनी पेट्रोलिंग दरम्यान 3 संशयितांना अटक करत त्यांच्याकडून 2 लाखांच्या 5 चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत। आंबेगाव आणि भारती विद्यापीठ पोलीस हद्दीतून मोटरसायकल चोरी केल्याचं आरोपींनी कबूल केलं। सोलापुरातील नामांकित शाळेत 10वीच्या विद्यार्थिनीचा एका शिक्षकानं विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। 19 एप्रिल ते 3 जुलैच्या दरम्यान शाळेच्या पार्किंगमध्ये हा प्रकार घडला। मुलीला धमकावत तिच्यावर अत्याचार होत होता। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। सोलापुरातील होडगी गावात चोरट्यांनी सराफाचं दुकान फोडलंय। दुकानातील जवळपास 7 लाखांचा मुद्देमाल त्यांनी लंपास केलाय। या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला। म्हसळा शहरातील भरवस्तीत एका वृद्ध व्यक्तीचा गळा चिरून हत्या करण्यात आली। भरवस्तीत वृद्धाच्या घरात घुसत त्याची धारदार शस्त्रानं गळा चिरत हत्या करण्यात आली आहे। हल्ल्यानंतर या आरोपीनं पळ काढला असून आरोपींचा शोध घेतला जातोय। अहिल्यानगरमध्ये कोर्टात सुरू असलेल्या खटल्याच्या वादातून एकावर कोयत्याने हल्ला करण्यात आलाय। या प्रकरणी जखमी अन्सार रहीम शेख यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। मावळ तालुक्यातील लोणावळा परिसरामध्ये पावसाचं प्रमाण कमी होताच वातावरणात मोठा बदल झालाय। जुना पुणे मुंबई महामार्गावरून प्रवास करताना लोणावळा आणि खंडाळा घाट परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली आहे। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात होत असलेल्या दमदार पावसामुळे मालेगाव शहरातून वाहणारी गिरणा आणि मोसम या दोन्ही नदी दुथडी भरून वाहत आहेत। नदीचं पाणी गिरणा धरणात जास्त असल्याने धरणातील पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। राज्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा जो अंदाज आहे तो हवामान विभागाने व्यक्त केलाय। पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये पावसाचं प्रमाण सरासरी इतकं राहील, तर कोकण, खानदेशमध्ये सरासरी किंवा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे। देशात जवळपास सर्वच भागात सक्रिय असलेल्या मॉन्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला। दिवसेंदिवस तोट्यात चाललेल्या बेस्ट उपक्रमाने निवृत्त कर्मचाऱ्यांचे तब्बल 493 कोटी रुपये थकवल्याची आकडेवारी समोर आली आहे। बेस्ट उपक्रमाकडून थकीत देयके देण्यास टाळाटाळ केली जात असल्यानं उदरनिर्वाह करायचा कसा असा गंभीर प्रश्न बेस्टच्या 2000वरून अधिक निवृत्त कर्मचाऱ्यांकडे आता समोर राहिलाय। पावसाळा सुरू असल्याने पवना आणि इंद्रायणी नदीच्या पाण्यातील गढूळतेचे प्रमाण वाढले। गढूळ अशुद्ध पाणी शुद्ध करण्यासाठी रासायनिक पदार्थांच्या प्रमाणाचाही वापर केला जातोय। यासाठी 3 कोटी 13 लाख रुपयांची रसायने घेण्यात येणार आहेत। पुणे जिल्ह्यात 39.3 पाणी नमुने मे आणि जूनमध्ये पिण्यास अयोग्य आढळल्याचं सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेच्या अहवालातून समोर आलंय। यात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी नमुन्यांसह पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकांनी तपासणी केलेल्या पाणी नमुन्यांचा समावेश आहे। शालेय शिक्षण विभागाने UDAS आणि सरळ प्रणालीतील माहिती एकत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे। या निर्णयामुळे आता 7,43,000 शिक्षकांना एकाच व्यासपीठावर माहिती भरण्याची सुविधा मिळणार आहे।
त्यामुळे शिक्षकांचं काम आता दुपटीनं कमी होईल। महापालिकेच्या 64 भूखंडावरील झोपड्यांचा पुनर्विकासासाठी निविदा प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळालाय। तब्बल 136 विकासकांनी निविदा भरल्या आहेत। या सर्व अर्जाची पडताळणी पालिकेकडून होणार आहे। तर 5 ऑगस्टला पात्र विकासकांमधून सर्वाधिक प्रीमियम देणाऱ्या विकासकांची निवड केली जाईल।